एकदा नारद मुनींच्या शब्दात फसून देवी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वतींनी त्रिदेवांना ऋषी अत्रींची पत्नी अनुसयाची पतिव्रतेची परीक्षा घेण्यास सांगितली। त्याचप्रमाणे त्रिदेव साधूच्या वेशात सती अनुसयाकडे भिक्षा मागू लागले व हे पण सांगितलं की तुला निवस्त्र होऊन आम्हाला भिक्षा द्यावी लागेल। तेव्हा सती अनुसयाने मनातल्या मनात प्रार्थना केली की जर माझा पतिव्रता धर्म सत्य आहे तर हे 3 साधू 6 महिन्याचे बालक होतील। असे म्हणताच त्रिदेव लहान बालक झाले व रडू लागले। त्या बालकांना सती अनुसयाने एका आईप्रमाणे स्तनपान करवले। त्यानंतर त्रिदेव तिथेच राहू लागले। जेव्हा त्रिदेव आपल्या स्थानावर परतले नाही तेव्हा चिंतित तिन्ही देवी सती अनुसयाकडे आल्या व झालेला वृत्तांत त्यांनी तिला सांगितला व देवी अनुसयाची त्यांनी माफी मागितली। तेव्हा देवी अनुसयाने त्रिदेवांना त्यांच्या मूळ रूपात परत आणले। प्रसन्न होऊन त्रिदेवांनी देवी अनुसयाला वरदान दिला की आम्ही तिन्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ। तेव्हा ब्रह्मदेवांचा अंश चंद्रमा, भगवान शंकरांचा अंश दुर्वासा व श्री विष्णूंचा अंश दत्तात्रयाचा जन्म झाला। श्री दत्तात्रयांनी लाखो वर्ष लोककल्याणाचे काम केले। अशी आहे दत्त जयंतीची कथा। अशाच धार्मिक व्हिडिओंसाठी समर्थ किचन मुंबई या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।